डिनर ब्रेकफास्ट झोप आल्या. ब्रेकफास्ट भेटला कॉम्प्लिमेंटरी, तो आम्ही आता करतो. ते सांगेल तुम्हाला काय काय. कलिंगड आहे, केळं आहे, वडा होता, मी वडा खाल्ला, इडली, ब्रेड बटर आणि सँडविच बस. आणि कॉर्नफ्लेक्स. कॉर्नफ्लेक्स. वडा चांगला आहे, इडली पण छान आहे, मी खाल्ली आहे. चांगले खाऊन सांग. 10 पैकी 4. छान आहे. आम्ही खातो आणि मग भेटतो तुम्हाला. आज आमचा चेकआउट आहे. माझं मन आहे अजून राहायचं, पण गणेश नाही बोलतोय. ठीक आहे, देखते. काय आलं सध्या? मला अजून झोप आली, पण मला फिरायचं सुद्धा आहे. नाश्ता मस्त होता. कडमध्ये भेटलं कॉम्प्लिमेंट. असं काय नाही, कडमध्ये भेटला म्हणून नाही. टेस्ट मॅटर्स. टेस्ट चांगली होती, वड्याची पण चांगली होती, इडलीची पण चांगली होती, सांबारची पण चांगली होती. का बघताय? तर आता आम्ही जाणार आहोत शनिवार आणि लाल महाल बघा. आणि लाल महाल आणि आम्ही घेणार आहोत चित्रेची भाकरवडी. नंतर आम्ही ते लस्सी काय ते बघणार आहोत. बघणार नाही की म्हणजे बघणार आहे कुठे भेटतंय ते ना, ते भेटलं तर पाहिजे लोकेशन. कसलं मस्त आहे बघा, जुनं जमान्यात. आमच्या रूम प्लीज. रूम टूर सध्या पसारा आहे आमच्या रूम टूरमध्ये पसारा आहे इथे. आणि हे सं मागे कोणाचं तरी घर आहे, अजून काही नाही. हे किती ती सगळं आमचं दिस इज पसाराच. बिकॉज आम्हाला ब्रेकफास्ट करायला लेट होता आणि आम्ही शेवटचे होतो दरवेळेप्रमाणे. लेट उठला फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. मी लेट उठलो. यस. ते पार्किंगची भरोसा घेत नाही. तर आम्ही आलो आहोत शनिवाराला. इथे PN पार्क फ्री आहे. PN पार्क फ्री टुडे. तर दरवेळीप्रमाणे आमचा पैसे हप्त्यात काय ना काहीतरी पचका होतोच. यावेळी आम्ही सगळी कॅश काढून आणली आणि ते गुगल पे घालतो. वा खूपच ऊन आहे. पटाट करू आणि जाऊ. असं ना, तर आम्ही शनिवारला फिरतो, गर्दी नाही तोपर्यंत. पटापट आम्हाला अजून 2-3 स्पॉट करायचे, त्यामुळे सध्याला गरमीचा त्रास होतोय. ऊन डोळ्यावरती येतं. ठीक आहे. आरामात. इधर से ऊपर का, इधर से. चलो चलो चलो, शॉर्टकट नहीं मारने का. एवढा दम लागला, खूप दम लागला. असं वाटतं समजा 10 पायऱ्या चढले. एवढं उंच. चला पतवार. आमच्या मागे बाजीराव पेशव्यांची मूर्ती आहे, स्टॅच्यू. मागे झेंडा मस्त फडकत आहे. बाजीराव पेशव्यांबद्दल काय सांगायचं, एकदम थोर सेनानी होते.
शाहू महाराज काय बोलायचे माहिती आहे का? जर कोणी मला 1 लाख सैन्य दिलं आणि साईडला एक थोरले बाजूच्या पिशवे दिले तर मी थोरले बाजूला सिलेक्ट करेन. त्याच्यामध्ये एवढी एक ताकद होती मी 40 युद्ध जिंकलेले नॉनस्टॉप. बाकीच्यांनी दाखवलं नाही. चला मस्तानी पुरतच मर्यादित ठेवलं आहे. आता आपण पुढे जाऊया. आहे एक राऊंड मारूया. ऊन वाढत चाललं आहे तोपर्यंत पळूया. चला गर्दी आज ना सुट्टी असेल ना. आज सुट्टी आहे. आपण पण 3 सुट्ट्या पकडून आलो आहे. काल आपल्याला असं गर्दी भेटली असती. मागच्या आम्ही आलो ना तिशी लाईन इथून इथपर्यंत लाईन होती. आम्ही सोडले शेंद्राडा बघितलं नव्हता. तर त्यांनी चांगलं आहे ऑनलाईन तिकीट ठेवलं. तिथे पाय त्यांना दाखव. पाय घुसले ना डायरेक्ट पाय अडकणार त्याच्यामध्ये. पाय एवढा छोटा वाटला काय? बघा असं बोलतात नवऱ्याला. व्हिडिओमध्ये दाखवतो आम्ही नवऱ्याला असं वाटतं इन प्रेझेंट व्हॉट इज दिस. हां असं असतं इथंच भेटते आम्हाला. हां व्हिडिओमध्ये लोकांना वाटत असेल ठीक आहे का किती. हा मला किती काय बोलतो मला माहिती आहे का? कशाला रडगा नका. चला कॉल देत घर घर की कहाणी. केस पकडायला लिवायचा घेतो पण बरोबर ना. दुखतो हा मी करतो पॉज करतो. त्यामध्ये एक चांगलं आहे झाडं खूप आहेत आणि ते पार्किंगची पण लफडी नाहीत. म्हणजे आहेत तशी पण पे अँड पार्क आहेत जवळजवळ. आता स्टोरी सांगते. मला स्टोरी नाही दिली धमकी दिली ॲक्च्युली. ती स्वीट धमकी. सांगितलं की शनिवारवाडा पुरताच पार्किंग मर्यादित आहे. बाहेर गेलात गाडी चोरली गेली तर काय भरोसा नाही. कालच एकाची तुझ्यासारखीच गाडी होती मागे टॉप बॉक्स लावलेला. त्याला मी सांगितलं बोलतात तरी पण त्याची गाडी चोरली गेली. 2.5 लाखाची काय होती. काय आता आम्हाला पण काय तेवढंच पुरतं. पुण्यात लोक कितीतरी थांबलेत. नो ऑफेन्स. कालपासून आम्हाला लय एक्सपिरियन्स भेटला. मस्त पुण्याच्या माणसाचा काय एक्सपिरियन्स भेटला काय सांगू मी तुम्हाला. श्रद्धा पुस्तक लिहिलं त्यावरती आता. येस असा एक्सपिरियन्स भेटला मला आम्हाला. ना मी विसरलं मला बसून सांगायचं की आमच्यासोबत काय काय घडलं. काय काय नाही घडलं. हे 2 दिवस आमचे असेच गेले. आम्ही ऑफिसच्या स्ट्रेसमुळे आणि इथे वेगळा स्ट्रेस भेटला आम्हाला. दगादगीच्या आयुष्यातून एक ब्रेक घ्यायला आलेलो तर आम्हालाच ब्रेक दिला ना. आम्ही ठरवलं असं काय झालं आम्हाला थोडासा वेळ उरला आहे त्यामध्ये आम्ही हे जे ठरवल्या गोष्टी जे राहिल्या गोष्टी ते करावं. पण हे राहायला जो आपला बजेट होता त्या 2 दिवसाने ऑलरेडी क्रॉस झाला आहे. 2 दिवसामध्ये आम्हाला खूपच काही सहन करावं लागलं. आणि इथे तिकडे लोक नीट उत्तर देत नाहीत ती वेगळी गोष्ट आहे. अरे अरे खरंच चढावं लागणार आहे तुम्ही. तर पायऱ्या तुम्हाला दाखवून एवढं मोठं आहेत. इथे एक चांगलं आहे झाडं असल्यामुळे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज येतात. ऐकत होता बॅकग्राऊंडला मस्त वेगळी. असे आम्ही चालतो त्यामध्ये फोटो पण काढून घेतो. स्टँड आणलेला आहे आम्ही पण तो हॉटेलमध्ये ठेवला आहे. काय ठेवलं हॉटेलमध्ये? मी मला बोलली तुला नसतं कधी असं मी विसरवड आहे म्हणून असं काय काय सांगून माझ्यावरती बिल टाकून देतात. मी ओके बोलतो. असं काही नाहीये. हा विसरभोळाचं नाटक करतो. चला मी अजून राजगड बघितला नाही. राजगड दाखवायचा आहे मला. मग पायरा सांगेल. उन्हामध्ये लालमहाल इथेच आहे. ऊन आहे ना. अरे सावली त्यांनी बांधलं आहे रिकन्स्ट्रक्ट केलं आहे. तो ॲक्च्युअल लालमहाल नाही आहे. लालमहाल हरवला आहे. तो बोलणार भेटला नाही. प्रतिकृती यांनी उभी केली. मला बघायचे ना. तुळशीबाग बघायची. मग तुळशीबाग पण बघू. असं काय चुकीचं आहे ना. जे 12चा चेकआउट आहे मित्रांनो. आता वाजले 10 वाजून गेलेले आहेत. असं नाही आम्ही लेट चेकआउट घेऊ. काय प्रॉब्लेम आहे. लगेच रेकॉर्ड चालू केलं की एकदम हे तू वागतो असं सभ्य मी नाही वागत. वाग ना. आता मागाशी मला बोलायची धमकी देते माग ना. मी काय म्हणते तुला?
जाताना दिसतं माशी कसा बघतोस. आता आम्ही लाल महालला आलो. लाल महाल हां चला. काय माहिती आहे का ते सोन्याचा नांगर जिजाऊ महाराजांनी. फोटो नको बरोबर. किती आहे मित्रांनो. ॲक्च्युअल लाल महाल नाही आहे हा, प्रतिकृती आहे पुणे महानगरपालिकेने असं लाल महाल आहे पूर्ण. आणि इथे समोर तुम्ही बघू शकता हे इथे पुणे म्हणजे हे पूर्ण मागासलेलं होतं. इथे काय तर जिजाऊ महासाहेबांनी शिवाजी महाराजांना घेऊन सोन्याचा नांगर फिरवलेला इथे. खरोखर सोन्याचा नांगर फिरवलेला जमिनीमध्ये. मग इकडे सगळे असे नवीन व्यापार वगैरे म्हणजे पुणे शहर नव्हतं, हे पुणे शहर जिजाऊ महासाहेबांनी आणि शिवाजी महाराजांनी वसवलेलं. त्यामुळे प्रतिकृती म्हणून हे म्हणजे आपण लिहिलं आहे की पुणे महानगरपालिकेतर्फे शिवचरणी अर्पण म्हणून. असं असेल. लाल महालचं पहिलं सर्जिकल स्ट्राईकचं प्रतीक आहे. शाहिस्तेखानाला मारलेलं माहिती आहे ना, 4 बोटं घेतलेली याची. आता आम्ही दमलो आहे. आता आम्ही जातो दुसरीकडे. जवळच आहे शनिवारवाड्यापासून. शनिवारवाडा इथे लाल महाल ते इथे दगडूशेठ हलवाईचा गणपती, त्या साईडला कसबा बेटचा गणपती. मग हे बरं आहे, जवळजवळ 3-4 स्पॉट आहेत. आता मॅडमला तुळशीबाग जायचं आहे बघायला. आणि नंतर काय लस्सी लस्सी आणि चितळींची भाकर. तोपर्यंत काय बघू. आम्ही एवढं म्हणजे असं एवढं प्रॉपर शूट नाही केलं आणि आम्ही मध्ये मध्ये दमतो वगैरे लागतं म्हणून. म्हणजे ह्याने केलं खूप शूट, थोडंसंच केलं. ठीक आहे, करतोय आपण. शनिवारवाड्याच आम्ही शूट केलं पण एवढं काही समजत नाही. म्हणजे आधी असं प्रॉपर पिक्चरमध्ये दाखवतं असं नाही. मी शोधते कुठे. चालेल. चालेल. फार सुंदर घर आहे. तर मी दर्शन घेतलं आहे कसबा गणपतीचं. मस्त मंदिर आहे, स्वयंभू मूर्ती वाटतं. छान आहे. आतमध्ये जुन्या काळाचं आहे पूर्ण सगळं. जुनं मंदिर आहे असं एकदम. तिथे नाही शिवलिंगाला ते त्यांना हे करत असतं. शिवलिंग आहे असं ते त्यांना अभिषेक करत होता. ते तीर्थ ठेवलेलं. ते एक पायी तीर्थला घेतो तिथून. जशी त्या आजी होतं बोला त्याचं नाही खायचं, ते तीर्थ आहे. मी लगेच बाहेरून पाय पडून आलो. सध्याला पाय पडताना आलं, सध्यावरचं मी पाय पडून आलो. आता आम्ही चाललो रूमवरती. चला चलो मित्रांनो, बहुत गर्मी आहे. हवा आहे जरा, हां हवा आहे त्यामुळे एवढं वाटत नाही. नुसतं उन्हात थांबलं की गरम होतं. पण आणि ते एक नुसतं की बिल्डिंग आहे. खूप आवडते, खूप म्हणजे खूप आवडलं. झाडं कापून इकडे. जसं की आधी मी तुम्हाला सांगितलं की आमचं 12 वाजता चेकआउट होतं. आम्ही बॅग पॅक करून आम्ही निघालोच होतो मुंबईला निघायला. पण बाहेर एवढी गरमी होती की प्रणेशला पण पॉसिबल नव्हतं बाईक चालवणं एवढ्या गरमीमध्ये. मग शेवटी आम्ही चित्रे बंधूमध्ये जाऊन चित्र्यांची भाकरवडी घेतली आणि मग लंच केला आमचा. आणि आम्ही दुसरं हॉटेल शोधलं आणि मग त्या हॉटेलमध्ये 1 दिवस अजून स्टे घेतला आणि झोपलो. आणि मग 5-6 वाजता आम्ही उठलो, फ्रेश झालो आणि आम्ही परत निघालो पुणे बघायला. आपण कुठे आहोत? महादजी शिंदे छत्री. त्यांना छत्रीचा मान होता. म्हणजे जर भर एक सेकंड. त्यांना छत्रीचा मान होता. भर पावसामध्ये पण तू छत्री घेऊ शकत नाही ते समोर असेल तर. असं काहीतरी आहे. फिक्स नाव आहे. हा असं सांगतो. प्लीज आपण फिरूया. मग मी आज जातो. हां चला. अगदी लिहिलं ते वाचा मग तुम्हाला. हो
मॅडम ब्लर काय तो आम्ही झोपलो मस्त पैकी ताणून तर उठलो आणि मस्त दिसतं ते घर पण. सनसेटच्या टाइमला आलो ना आम्ही म्हणून. हे पण सनसेट नाही सनराईजच्या टाइमला. इथे मंदिरामध्ये त्यांची आतमध्ये मूर्ती आहे. खाली शिवलिंग आहे इथे. त्यांची मूर्ती आहे. बांधकाम पण तेव्हा चालू होतं. आता योगा स्टुडिओ खूप छान आहे आणि ठेवलं पण मस्त आहे ना. हा इथून जास्त लोक येत असतील. खूप छान ठेवलं आहे त्यांनी पण. आय लाईक इट. डोळ्यातून पाणी आलं माझ्या. काय खाल्लं रे? काय खूप काय काय. आम्ही मारजोरीन मध्ये आलो. स्पॅगेटी आहे, पास्ता आहे, सँडविचेस आहेत. अजून ना वेगळा फ्लेवर लवली लिची. मारझोरीन नंतर आम्ही दुर्वांकूरमध्ये थाली खाण्यासाठी आलो आणि तिकडची थाली एवढी छान होती, मला खूप आवडली. मी व्हेज थाली कधीच नाही खात, पण आता मी नॉनव्हेज सोडलं त्यामुळे मी व्हेज थाली खाल्ली. एवढी छान होती ना ती थाली. आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि घरी म्हणजे हॉटेलवरती गेलो आणि झोपलो. आम्ही निघालो मुंबईला जायला. डे 3 सकाळी किती वाजता निघालो? 8. नाश्ता करतो. सुद्धा भेळ मस्ती भेळ. मला झोप आली पण. सासू बघितली? सासू दिसतंय तुम्हाला? दिसतंय नाही तुम्हाला? दिसतंय ना. पण हा कसा वागतो माझ्याशी. सासूबाई 1 नंबरची. नवरा कमी, सासूबाई जास्त. मी खाते आणि भेटत हा सगळं संपतोय. किती नोकरी करतोस यार. तिने मला मार. तर मॅडम साहेब या तुम्ही आमच्यासोबत नाश्ता करायला या. तर अशा प्रकारे आम्ही पोचलो. कुठे पोचलो? दांडफाटा. ओके. तर आता हा ब्लॉग आपण तिथेच संपूया. ठीक आहे. कारण की खूप ऊन आहे. खूप म्हणजे खूप.
आता 10 वाजलेत मला वाटतं ना, 10 वाजले. 11:30 वाजता आम्हाला पोचेपर्यंत. खूप ऊन आहे. ह्या टाईमला आम्ही भरपूर ट्राय केलं आहे शूट करायला. ह्या टाईमला तरी मी हे करतो, आश्वासन देतो की तुमचा हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. जर आमच्या एडिटरने लवकर टायमात एडिट केला तर. आम्ही एडिटर एक अपॉइंट केला आहे. मीच एडिटर, मीच सगळं. पैसे नाही देते लोक मला. त्यावेळी आम्ही ठरवून ब्लॉग एंड करायचं ठरवलं आहे. तर आम्ही ब्लॉग एंड करायचं ब्लॉग एंड करत नाही म्हणून आमचे ब्लॉग एड होत नाही. हे आम्हाला नवीन कारण होतं. तर हे कारण मी आज संपवून टाकलं. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.